महाशिवरात्रीनिमित्त सोलापुरातील वीर तपस्वी मठामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक जे आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत असतात। आपण आता आहोत सोलापुरातील अक्कलकोट रोड परिसरातील वीर तपस्वी मठामध्ये आणि आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या वीर तपस्वी मठामध्ये येत आहेत आणि महाशिवरात्रीनिमित्त या महाशिवलिंगाचं दर्शन जे आहे ते सर्व भाविक जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हजारोंच्या संख्येने आज सर्व भाविक जे आहेत या ठिकाणी येत असतात। आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्टी आहेत। काय सांगाल? खरं तर भव्य दिव्य असं हे महाशिवलिंग आहे आणि हजारोंच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात। काय एकंदरीत महती मठाचे आहे या मंदिराचे आहे काय सांगा? गुरु तपोरत्न चनवीर शिवाचार्य महाराज व तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महाराजांनंतर आद्य जगद्गुरू 1008 काशी जगद्गुरू मल्लिकार्जुन महाराज यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून या मंदिरामध्ये महाशिवरात्री कार्यक्रम होत असताना साधारणतः बृहन्मठी होटगी संचलितमध्ये धार्मिक नव्हे तर आध्यात्मिक आणि शैक्षणिक देखील ह्या सर्व गोष्टीमध्ये ही संस्था अग्रेसर आहे। जवळपास धार्मिक 40हून अधिक मठ आमच्या या बृहन्मठ होटगी संचलितमध्ये आहेत। जवळपास 56हून अधिक संस्था या साधारणतः कॉलेज असेल, इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, सर्व स्तराच्या विद्यार्थ्यांना जवळपास 25,000हून अधिक विद्यार्थी या संस्थेच्या आधिपत्याखाली शिक्षण घेत असताना साधारणतः 700 ते शिक्षक वर्गांचा स्टॉप ही तपोरत्न योगीराजेंद्र स्वामींचं एक स्वप्न होतं की आपण धार्मिक बरोबर आध्यात्मिक बरोबर शैक्षणिक दर्जा देखील देण्यात यावा व त्याच अनुषंगाने गेल्या 40-50 वर्षापासून त्यांच्या अहोरात्र परिश्रमाने आज शैक्षणिक घरामध्ये म्हणा संस्थानिकमध्ये म्हणा आज बृहन्मठ होटगी अग्रसर होत असताना गेल्या 15 वर्षापासून जेव्हापासून हा मंदिर निर्माण झाला तेव्हापासून साधारणतः लाखोंच्या संख्येने हजारोच्या संख्येने या आमच्या मंदिर परिसरामध्ये लोक येतात। आज शिवरात्री निमित्त जवळपास आमच्या सर्व शैक्षणिक संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिरवणुकीद्वारे आगमन झालं। आज इथून ते संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत जवळपास सोलापूर शहरातील 1 लाखहून अधिक लोक जवळपास इथे दर्शन घेतील आणि महादेवांचा दर्शनाचा लाभ घेतील। कशा पद्धतीचे विधी इथे पार पडतात? शिवलिंगाची कोणती पूजा पार पडते आणि एकंदरीत धार्मिक विधी काय काय होतात? आज साधारणतः नित्य रुद्राभिषेक असतो आपल्याकडे। साधारणतः रात्री आजच नव्हे तर श्रावण मासमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिनाभर कार्यक्रम असतो या संस्थांमध्ये आणि आज देखील सकाळपासून रुद्राभिषेक असू द्या, जलाभिषेक असू द्या, सकाळी 5:30 पासून ते दुपारी 12:30 रात्री 12:30पर्यंत हे विधी चालणारच आहे। आपण पाहतोय महाशिवरात्रीनिमित्त या बृहन्मठ होटगी मठाच्या वीर तपस्वी मठामध्ये लाखो लोक जे आहेत ते दर्शन घेत असतात आणि विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते देखील या परिसरामध्ये पार पडत असले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुळाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।